नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील तरीही मधील एक कविता अनुराधा पाटील हे प्रकरण वाचत आहे. आपणच आपल्याला लिहिलेली पत्र वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावीत वाऱ्यावर पानं. थोडंसं हसून आपणच आपल्याला सांगावी कधीतरी एखादी गोष्ट. आपणच गावं आपल्यासाठी रिमझिमत्या स्वरांचं एखादं गाणं. आपणच जपावेत मनात वाऱ्यावर झुलणारे गवताचे तुरे. एखाद दुरात धावणारी पायवाट जपावेत काही नसलेले भास. जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही. मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास. स्त्रीत्वाची वस्तुनिष्ठ समज असलेली ही कवयित्री. तिच्या कवितेत विद्रोह नाही, उपहास नाही, उपरोध नाही. वैयक्तिक व सामूहिक क्रांतीचे आवाहन वा सूचनही नाही. स्त्रीच्या अस्तित्वाची वस्तुनिष्ठ समज असल्यामुळे तिची कविता सौम्य, संयत आणि समजूतदार शब्दात बोलत असते. नेणिवेच्या आनुवंशिकतेतून झिरपत आलेल्या स्त्रीच्या चित्ती समाधानी तृप्तीचा समजूतदारपणा तिच्या कवितेच्या आत्म्यातून प्रकटत असतो. जग केवढं भयाण आहे, पण आपल्यासाठी एवढं जग दुसरं चांगलं कुठून आणावं, हा तिच्या समजूतदार शब्दातला वस्तुनिष्ठ अनुभव. खरं तर आपल्या संस्कृतीतल्या विराट स्थलकालात जगणाऱ्या कुठल्याही स्त्रीचा अनुभव असतो. आपल्याला हवं असलेलं जगणं आपल्या वाट्याला न येणं आणि नको असलेल्या जगण्याची संगती लावता न येणं हे इथल्या स्त्रीचे संचित आहे. इति प्राध्यापक राग जाधव याचे पूर्ण भान या कवयित्रीला आहे. तरीही रुजणाऱ्या मुळांची जाण घेऊन कुंडीत लावलेली रोपटीही तरारत असतात एवढंच जाणावं. असे मर्यादांचे भान असूनही सर्वार्थ स्वप्न रेखाटणारा अनादी स्त्रीच्या आनंददायिनी सृजनशीलतेचा प्रवाह तिच्या नसानसातून वाहत असतोच. म्हणूनच ग्रामीण रानडोंगरांच्या आसमंतातील ही निसर्गकन्या त्या डोंगर रानाच्या सहवासात अशी फुलारते. व्यापून टाकतात हिरवे होऊन धावणारे डोंगरांचे उतार आणि विलक्षण सुखाने मन भरते. आपणच विस्तारावं या रानातून, झाडांमधून या विस्तीर्ण माळावर अशी लाट प्राणात शिरते. याचे कारण असे असावे. तिच्या अवतीभोवतीच्या खेडूत स्त्रियांच्या आसमंतात ती वाढते आहे आणि तिथेच ती या स्त्रियांच्या वाट्याला येणारे भयाण जग पाहते आहे. माझ्या डोळ्यासमोरून सरकत जातात 4-2 उदास झाडांनी वेढलेली गावं आणि भर दुपार डोक्यावर घेत पाणी वाहणाऱ्या बायांची रांग. सगळे ऋतू घेऊन येतात त्यांच्यासाठी न संपणाऱ्या कष्टांची माळ. तरीही फुफाट भरलेल्या चाकोऱ्यांतून चालताना वाटते त्यांना फिटेल अशा जगण्याचीही पांग. असा आशावाद ही कवयित्री अनुभवत असते. अशीच तिच्या गावाकडली एक पारू किंवा राही या भयाण जगात कितीदा मरून पुन्हा उठते आणि जीवन रसाचे निर्झर पाझर पाषाण खंडातून वाहत ठेवते. अनाठाई आयुष्य गेल्याची बोच त्यांना घेरत नाही. वाळूमधल्या झिऱ्यासारखा पाझरतो जीवनरस. कितीदा मरून पुन्हा उठते कुणीतरी पारू, कुणी एखादी राही आणि कणी कोंडातून पाखडून स्वत्व उसळण्याची जीवट सवय आणि एक दीर्घ उसासा उद्यासाठी दुःख पुरून ठेवतात मातीखाली. आपल्या वाट्याला आलेलं भयाण जगातील दुःख या कवयित्रीच्या भोवतीच्या ग्रामीण स्त्रिया मातीखाली पुरून ठेवतात आणि जगण्यासाठी जीवटपणे कणी कोंड्यातून सत्व तेवढं उचलून घेतात. या कवयित्रीच्या तरीही मधील काही कवितांची वेचलेल्या या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा संयत समजूतदारपणा प्रस्तुत कवितेतूनही काहीशा आवेगी भावावस्थेत प्रकटत असतो. आपणच आपल्याला लिहिलेली पत्र वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसावे. स्त्रीबाबत भयान असलेल्या या जगात सोसलेले नकोसे असलेले अनुभव आपल्या मनाशी आठवता आठवता तसल्या अनुभवांच्या दुःखद आठवणीत सारखं सारखं गुंतणं थांबवावं. त्या अनुभवांच्या स्मरण व्यथांमुळे ओले होणारे डोळे पुसावेत आणि अनुकूल सुखसंवेदन देणाऱ्या काही अन्य अनुभवांची फडफडवू द्यावी. वाऱ्यावर पानं या आवेगी भावावस्थेतील अभिव्यक्तीत तिची समजूतदार, सृजनशील आणि जीवन अभिमुख भाववृत्ती प्रकट होत असते. ती स्वतःलाच समजूतदारपणे समजावीत असते. तसल्या व्यथांची पत्र वाचता वाचता थांबावं आणि वेगळ्या कथांची फडफडू द्यावीत. वाऱ्यावर पानं अशा एकांत संवाद साधत आपल्याशीच सांगावं, गावं, जपावं, जोजवावं कालचं, आजचं, उद्याचं, कालातीत काळांचं कधीतरी फडफडत वर येणारं एखादं. फडफडणारा प्रारंभिकचा आवेग थोडा आवरून सावरून ती समजावणीच्या सुरात बोलू लागते. थोडंसं हसून आपणच आपल्याला सांगावी कधीतरी एखादी गोष्ट. डोळे पुसून थोडंसं हसून कालपर्यंतच्या वाटेवर भेटलेल्या डोंगर दुःखाऐवजी आपण आपल्याला सांगावी एखादी जवापाडे सुखाची गोष्ट. दिल्या घेतलेल्या वत्सलतेची, त्याच्या तिच्या स्नेहार्द्रतेची, वडीलधाऱ्यांकडूनच्या कौतुकाची, भोवतीच्या पाना फुलांशी बोलणाऱ्या झाडांची, अधूनमधून सफल होणाऱ्या आपल्याच राजा राणीची. आणखी आपणच गावं आपल्यासाठी रिमझिमत्या स्वरांचं एखादं गाणं. बाकी सारं बाजूला ठेवून गावं आपणच आपल्यासाठी कधीतरी आपल्या वाट्याला येत असलेलं ते तन्मनाला झुलवणारं फुलवणारं रिमझिमतं गाणं. रिमझिमत्या पावसाचं चिंब करणारं गाणं. कुणा त्याच्या मधुर साथसंगतीचं तरल गाणं. आतून आतून येणारं नवसर्जनाचं गाणं. समर्पित तन्मनाच्या स्पर्श तृप्तीचंही गाणं. आणि उद्यासाठीही आपणच जपावेत मनात वाऱ्यावर झुलणारे गवताचे तुरे. एखादी दुरात धावणारी पायवाट. जपावेत काही नसलेले भास. साठवावे डोळ्यात बालपणापासूनच्या हिरव्या रानडोंगरांवरील आणि विस्तीर्ण माळावरील झुलणारे तुरे. आणि जोजवावीत मनात सदैव स्वप्नांच्या वांछित काक्षांचे तुरे. अधिक चांगल्या जगाचे, जवापाडे अधिकच सुखाचे, थोडे अधिक रिमझिमत्या गाण्यांचे, अधिकच सफल सुफल होणाऱ्या आपल्या राजा राणीच्या गोष्टींचे, झाडावर अधिकाधिक फुले फुलण्याचे. पण हे सारे नसलेल्या भासांचे, वांछित काक्षांचे तुरे मनातल्या मनात जोजावणं ठीक आहे. पण वस्तुस्थिती काय असते? जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही. हे खरंच. ही वस्तुनिष्ठ समज तिला आहेच. पण तरीही हसून ती सांगत असते ना एखादी सफल सुफल जगलेली राजा राणीची गोष्ट. आणि गात असते ना एखादं जगत असलेलं रिमझिमतं गाणं. त्यामुळेच त्या जीवन अभिमुख सृजनशील विश्वासानं ती स्वतःला आश्वासित करीत आहे. मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास. लावलेल्या रुजवलेल्या झाडांना तरारण्यासाठी द्यायचे असतात ना जीवनदायी श्वास. मग आपणच आपल्यातील सर्जकतेनं आपल्याच मनाच्या कोपऱ्यात निर्माण करायची असते जागा, फुले फुलवणारी आपल्याचसाठी. तन मनाच्या गर्भात रुजवलेल्या चैतन्याला तरारण्यासाठी आपणच द्यायचे असतात जीवनदायी श्वास. हे अनादी स्त्रीपासूनचे जीवनसत्व तिच्या सामूहिक आनुवांशिक नेणिवेत कुठेतरी जागतं असतं. म्हणूनच हा सर्जन गर्भित आश्वासक दिलासा ती आपल्याला देत असते. आणि तिचं असं वैयक्तिक आश्वासित होणं विश्वात्मक सृजनशील स्त्रीलाही आश्वासित करीत असते. सर्जनाच्या सत्वासहितचा समतोल समजूतदारपणा बिंबित करणारे या कवितेचे लयरूप. जीवन म्हणजे सुखदुःखाचा एक पट, संवादी आणि विरोधी अनुभवांचा एक प्रवास.
कमी जास्त संख्येचे हे संवादी अनुभव जगताना एक समतोल समजूतदारपणा राखणं यातच या प्रवासाचं सार्थक होत असतं. असा या कवयित्रीच्या कवितांचा एकूण सूर आहे. या प्रस्तुत कवितेमध्ये हा सूर जेव्हा व्यक्त होत असतो तेव्हा तो संवादी विरोधी लयाची साथ घेत समतोल लयाच्या समेवर पर्यवसित होत असतो. आपणच आपल्याला लिहिलेली पत्र वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावीत वाऱ्यावर पानं, अशा काहीशा आवेगी विरोधी लयाच्या आविष्काराने कवितेचा प्रारंभ होतो. त्याच आविष्काराला साथ देत पुढील 2 कडवी संवादी लयाचा भावाविष्कार करतात. थोडंसं हसून आपणच आपल्याला सांगावी कधीतरी एखादी गोष्ट, आपणच गावं आपल्यासाठी रिमझिमत्या स्वरांचं एखादं गाणं, आपणच जपावे मनात वाऱ्यावर झुलणारे गवताचे तुरे आणि एखादी दुरात धावणारी पायवाट. तसेच जपावेत काही नसलेले भास. हा साराच संवादी भावाविष्कार त्या फडफडू द्यावयाच्या वाऱ्यावरील सर्जनशील पानांशी समांतरता राखत त्यांना संवादित साथ देत असतो. हे संवादी लयदार आवर्तन संबंधित अनुभवांना संघटित करीत परिणामकारकता वाढवीत असते. शेवटच्या कडव्यात जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही. या विरोधी भावाच्या जीवन सत्याला मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास. या विद्यार्थी विद्यापनेनं एक प्रकारचा सर्जन प्रेरित दिलेला छेद समजूतदारपणाचा समतोल सांभाळत असतो, ज्याच्यात कवयित्रीची स्त्रीविषयक आत्मगत आणि सर्वस्पर्शी जीवनदृष्टी प्रतिबिंबित होत असते. आणि या कवितेतील रिमझिमत्या स्वरांचं गाणं, वाऱ्यावर झुलणारे गवताचे तुरे, दुरात धावणारी वाट, फुलं उमलणारी जागा, कडेनं लावलेली झाडे, अशा निसर्गस्पर्शित प्रतिमा तिच्या निर्भर भावाबरोबरच तिच्या भोवतीच्या निसर्ग सौंदर्याचा रूपस्पर्श देत असतात. हेही संवेदन सांगावयास हवेच. इथे प्रकरण संपते. धन्यवाद.